बांगलादेशला मधल्या या घटनांबद्दल बांगलादेशातल्या वर्तमानपत्रांना काय वाटतं, तर ही सगळी वर्तमानपत्र पाहिली असता वाचली असता असं लक्षात येतं त्याचं खापर भारतावरती फोडलं जात आहे. भारत हा या सगळ्या घटनाचक्रांना जबाबदार आहे आणि भारतामध्ये बांगलादेशींच्या विरोधात एक प्रकारचं वातावरण मुद्दाम निर्माण केलं जातंय आणि त्याला नरेंद्र मोदी हे जबाबदार आहेत. कालच तिथल्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलं, भारतातला एक भारत हा बांगलादेशी लोकांच्या बाजूने आहे आणि एक भारत हा बांगलादेशीच्या विरोधातला आहे. एक भारत म्हणजे काय, सो कॉल्ड पुरोगामी लोक असं म्हणूया आपण, ते बांगलादेशींच्या बाजूने आहेत. म्हणजे याचा अर्थ बांगलादेशामध्ये जे सरसकट कत्तल होते त्यांच्या बाजूने आहेत की काय, तर तसं नाहीये. ममता बॅनर्जी सुद्धा किंवा ममता बॅनर्जींच्या पक्षातले लोक सुद्धा, तृणमूल काँग्रेसमधले लोक सुद्धा, ज्या एका खासदारांनी पत्र लिहून नोबेल प्राइज कमिटीला कळवले की आता तुम्ही निदान मोहम्मद युनूसचं नोबेल पारितोषिक तरी जेन्युइन आहे का हे तपासून बघा, कारण ते तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे. हे कुठल्याही अर्थानं शांततेचे पुरस्कर्ते नाहीयेत. एका प्रकारे बांगलादेशामध्ये आत्ता मोहम्मद युनूसची राजवट जरी आपण पाहत असलो तरी सुद्धा प्रत्यक्षात ती मोहम्मद युनूसची राजवट नाही आहे, ती लष्करशाही आहे.